सुरुवात मोठ्या बातमीने. नागपूरची दिव्या देशमुख फिडे चेस विश्वविजेती झालेली आहे. हम्पीवरती दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये विजय मिळवलेला आहे. या क्षणाची मोठी बातमी. नागपूरची दिव्या देशमुख फिडे चेस विश्वविजेती झालेली आहे. हम्पीवरती दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये विजय मिळवण्यात तिला यश आलेलं आहे. नागपूरची दिव्या देशमुख आता फिडे चेस विश्वविजेती झालेली आहे. या क्षणाची मोठी बातमी समोर येते आहे. नागपूरची दिव्या देशमुख फिडे चेस विश्वविजेती झालेली आहे आणि हम्पीवरती दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये तिने विजय मिळवलेला आहे. नागपूरची दिव्या देशमुख आणि हम्पी यांच्यामध्ये ही रंगतदार हा खेळ पार पडला आणि यामध्ये नागपूरची दिव्या देशमुख ही फिडे चेस विश्वविजेती ठरलेली आहे. हम्पीवरती दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये तिने विजय मिळवलेला आहे. या क्षणाची मोठी बातमी समोर येते. दिव्या देशमुख नवी विश्वविजेती ठरलेली आहे. नागपूरची दिव्या देशमुख फिडे चेस विश्वविजेती ठरलेली आहे. हम्पीवरती दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये विजय मिळवण्यात तिला यश आलेलं आहे. हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यामध्ये ही लढत पार पडली आणि यावेळेला नागपूरची दिव्या देशमुख फिडे चेस विश्वविजेती ठरलेली आहे. आमचे प्रतिनिधी ऋषभ सध्या आपल्यासोबत आहेत. ऋषभ, खरं तर मोठी बातमी आणि आनंदाची बातमी. नागपूरची दिव्या देशमुख फिडे चेस विश्वविजेती ठरली आहे. हॅलो सर, खरंच नागपूरकरांसाठी ही बातमी आहे. हॅलो, बोला बोला, येतो तुमचा आवाज. हो सर, नागपूरकरांसाठी खरंच खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. दिव्या देशमुखची फिडेची आता नवीन ग्रँड मास्टर झालेली आहे आणि यासोबतच कोरोना हम्पी जी होती तिने हा खेळ अतिशय उत्कृष्टरित्या खेळली होती आणि शेवटपर्यंत असं वाटत होतं की शेवटच्या क्षणापर्यंत की ही जिंकते की ती जिंकते. म्हणजे शेवटच्या ज्या मूव्स होत्या त्या इतक्या फास्ट आणि लवकर होत होत्या आणि एकामेकांच्या कधी ही पुढे तर कधी ती मागे, कधी ती मागे तर ही पुढे, अशी स्थिती होती आणि शेवटच्या क्षणाला दिव्या जिंकली आणि दिव्याच्या आपण चित्रांमध्ये सुद्धा पाहू शकतो आणि व्हिडिओज मध्ये जे चालू होतं तेव्हा ती रडायला लागली आणि ती खरंच एक भावनात्मक क्षण होता सर तो, तिच्यासाठीही आणि नागपूरकरांसाठी सुद्धा आणि विदर्भासाठी सुद्धा सर. अगदीच, नागपूरसह महाराष्ट्राला सुद्धा यामुळे आनंद झालेला निश्चितच. पण नागपूरमध्ये काय वातावरण आहे, कशा पद्धतीने उत्साह दिसतोय? सर, नागपूरमध्ये सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. खेळामध्ये, बुद्धिबळ जगामध्ये तिचं नाव आता एक अजरामर झालेलं आहे. तिचे शिक्षक असो, तिच्या शाळेतले विद्यार्थी असो, की सगळ्यांनाच आनंद झालाय आणि ती इतकी मोठी बनली आहे, त्याचं नाव झालं, त्यामुळे सगळेच उत्साहाच्या वातावरणात आहेत. अगदीच, प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, नागपूरची दिव्या देशमुख फिडे चेस विश्वविजेती ठरलेली आहे. हम्पीवरती दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये विजय मिळवण्यात तिला यश आलेलं आहे. त्यामुळे आमचे प्रतिनिधी अमित मोडक सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. अमित, खरं तर महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी. दिव्या देशमुख हम्पी सोबत जो चेसचा खेळ झाला त्यामध्ये तिने विजय मिळवला आणि महाराष्ट्राला मोठं यश म्हणावं लागेल. बिलकुल अमित, महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे असं म्हणायला लागेल. कारण अवघ्या 19 वर्षाच्या दिव्या देशमुखनी जगज्जेतेपद मिळवलेलं आहे आणि एकूणच भारतासाठी देखील आपण असं म्हणू शकतो की बुद्धिबळातला आजचा हा सुवर्ण क्षण आहे. कारण दोन्हीही जे फायनलिस्ट होते, दोन्ही जे फायनलमध्ये पोहोचलेले स्पर्धक होते ते दोन्ही भारतीय होते आणि त्यातही नागपूरच्या दिव्या देशमुखनं मिळवलेला हा विजय हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि खास करून मराठी लोकांसाठी आपण म्हणू शकतो की अभिमानास्पद क्षण आहे. खास करून नागपूरकरांसाठी देखील तेवढाच अभिमानाचा क्षण आहे. महत्वाचं म्हणजे ही मॅच अत्यंत चुरशीची झाली. काल दोन्ही एक हे जिंकून बरोबरीत होते आणि आज टाय ब्रेकर मध्ये या सामन्याचा निकाल लावला. एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की एकीकडे 19 वर्षाची तरुण दिव्या देशमुख होती तर दुसरीकडे कोनोरू हम्पी हिच्याकडे अनुभव खूप जास्त होता. परंतु अनुभव हम्पीकडे जास्त असताना देखील दिव्या देशमुखने ज्या पद्धतीचा प्रगल्भ खेळ आज दाखवला ते अत्यंत वाखाणण्याजोगं आहे. कारण बुद्धिबळात टाय ब्रेकर मध्ये अनुभवाचं एक वेगळं महत्व असतं आणि त्या क्षणी दिव्या देशमुख 19 वर्षाची यंग बुद्धिबळपटू असून देखील ज्या चाली तिने खेळल्या
मला असं वाटतं की इथून पुढे येणारा काळ बुद्धिबळासाठी अत्यंत सुवर्णमय आहे. फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर भारतासाठी देखील. एकीकडे पुरुषांमधून देखील तरुण खेळाडू पुढे येत आहेत आणि ग्रँडमास्टर होत आहेत आणि दुसरीकडे आता महिला बुद्धिबळ याच्यात देखील भारताचं वर्चस्व वाढताना आपल्याला दिसतंय. अगदीच भारताचं वर्चस्व तर वाढतच आहे. अमित, खरं तर जो दुसरा रॅपिड फायर राऊंड आहे त्यामध्ये दिव्याला यश मिळालेलं आहे, तर कशा पद्धतीने रंगतदार खेळ झाला असेल? या खेळाचा बारकावे मी तुला सांगतो अमित, की इथून पुढे अनेक दिवस या खेळावर चर्चा होणार. खास करून शेवटचं जे 10 मिनिटं 10 सेकंदांचा वेळ पण वाढून दिला होता. काही इन्क्रीमेंट होतं प्रत्येक मूव्ह नंतर. आणि या वेळेस जे आपण म्हणतो की बुद्धिबळामध्ये लागतो पेशन्स, की चाल खेळाची घाई न करता पुढच्याला चूक करू देणे. आणि टाय ब्रेकर मध्ये 2 गोष्टी असतात. एक तर तुमच्याकडे वेळ कमी असतो आणि दुसरीकडे तुमच्यावर प्रेशर जास्त असतं. आणि हे प्रेशर दिव्या देशमुखने ज्या पद्धतीने हँडल केलं, ज्या पद्धतीने तिने एक संयम ठेवून चाली खेळा, मला वाटतं की ते अगदी आपण असं म्हणू शकतो की इथून पुढे देखील आजच्या या फायनलची चर्चा होत राहणार. अमित, एक आनंदाची गोष्ट म्हणजे खरं तर दिव्या असेल किंवा हम्पी असेल, विश्वविजेतेपद हे भारताकडेच येणार होतं. मात्र दिव्याच्या माध्यमातून महाराष्ट्राकडे यश आलेलं आहे. तर आपण बघतो अतिशय आनंदाची अशी बातमी समोर येते. नागपूरची दिव्या देशमुख फिडे चेस विश्वविजेती ठरलेली आहे आणि हम्पीवरती दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये तिने विजय मिळवला आहे, तिला यश मिळालेलं आहे. त्यामुळे अर्थातच अख्ख्या महाराष्ट्राला या गोष्टीमुळे मोठा आनंद झालेला आहे. दिव्या देशमुख नवी ग्रँडमास्टर ठरलेली आहे. अगदी कमी वयामध्ये दिव्या देशमुखनं हे यश घेतलेलं आहे आणि नागपूरची दिव्या देशमुख फिडे चेस विश्वविजेती ठरलेली आहे. हम्पी आणि दिव्या यांच्यामध्ये हा सामना पार पडला आणि यामध्ये दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये नागपूरच्या दिव्याला यश मिळालेलं आहे. खरं तर टाय ब्रेकर होता आणि त्यानंतर हा सगळा सामना पार पडला आणि दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये दिव्याला हे मोठं यश मिळालेलं आहे. आणि अर्थातच अख्ख्या महाराष्ट्राला यामुळे आनंद झालेला आहे. खरं तर हम्पी असेल किंवा दिव्या, जे विश्वविजेते पद आहे ते भारताकडेच येणार होतं. मात्र दिव्याच्या रूपाने आपल्या महाराष्ट्राला हा मान मिळाला आणि दिव्याचं हे मोठं यश आता आपल्याला बघायला मिळत आहे. नागपूरची दिव्या देशमुख फिडे चेस विश्वविजेती ठरलेली आहे. हम्पीवरती जो दुसरा रॅपिड फायर राऊंड झाला त्या दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये तिला हे मोठं घवघवीत यश मिळालेलं आहे आणि विश्वविजेते पद हे तिने पटकावलेलं आहे. हम्पीवरती दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये अतिशय रंगतदार अशी ही मॅच झाली, हा सामना झाला आणि यामध्ये दिव्याने हे यश मिळवलेलं आहे. त्यामुळे दिव्या देशमुख आता नवी ग्रँड मास्टर ठरलेली आहे. दिव्याच्या रूपाने महाराष्ट्राला खरं तर हा मोठा आनंद झाला आहे, मोठं यश खरं तर म्हणावं लागेल. महाराष्ट्रातली नागपुरातली दिव्या देशमुख आता फिडे चेस विश्वविजेती ठरलेली आहे. हम्पीवरती दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये तिने हा विजय मिळवलेला आहे. अतिशय रंगतदार असा हा सामना झाला. नुकतेच आमचे प्रतिनिधी अमित मोडक आपल्याला सांगत होते, अतिशय रंगतदार असा सामना झाला आणि दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये तिने हा विजय मिळवलेला आहे. अगदी कमी वयामध्ये 19व्या वर्षी हे मोठं घवघवीत यश मिळालं. खरं तर हम्पी अतिशय अनुभवी खेळाडू आहे आणि हम्पीसोबत हा सामना खेळताना दिव्या देशमुख हिने एक घवघवीत यश खरं तर मिळवलेलं आहे. नागपूरची दिव्या देशमुख आता फिडे चेस विश्वविजेती ठरलेली आहे. दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये हम्पीवरती विजय मिळवला आहे. हम्पी अतिशय अनुभवी अशी खेळाडू आहे आणि हम्पीसोबत जो दुसरा रॅपिड फायर राऊंड झाला त्यामध्ये तिला हे घवघवीत यश मिळालेलं आहे. नागपूरची दिव्या देशमुख आता फिडे चेस विश्वविजेती ठरली आहे. त्यामुळे कोण होणार बुद्धिबळाची राणी असा खरं तर हा प्रश्न होता. मात्र नागपूरची दिव्या देशमुख हिने यावरती नाव कोरलेलं आहे. नागपूरची दिव्या देशमुख फिडे चेस विश्वविजेती झालेली आहे. हम्पीसोबत दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये हा विजय मिळवता आलेला आहे. अतिशय घवघवीत यश असं म्हणावं लागेल. नागपूरची दिव्या देशमुख ही नवीन ग्रँड मास्टर ठरलेली आहे. दिव्या देशमुख आणि हम्पी यामध्ये नेमकं कोण जिंकणार असा खरं तर प्रश्न होता. कारण दिव्या आणि हम्पी यांच्यामध्ये सामना आणि हम्पी अतिशय अनुभवी खेळाडू आपण हे असं यापूर्वी पण ऐकलेलं होतं. मात्र हा जो सामना झाला यामध्ये दिव्याला यश मिळालेलं आहे. अगदी कमी वयामध्ये दिव्याने हे मोठं यश प्राप्त केलेलं आहे. त्यामुळे नागपूरची दिव्या देशमुख ही फिडे चेस विश्वविजेती ठरलेली आहे.
दुसरा रॅपिड फायर राऊंड पार पडला आणि या दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये तिने हा विजय मिळवलेला आहे. फिडे चेस विश्वविजेता कोण होणार हा प्रश्न होता आणि त्यानंतर निकाल आपल्या समोर आहे. नागपूरची दिव्या देशमुख फिडे चेस विश्वविजेती ठरलेली आहे. नागपूरची दिव्या देशमुख नवीन ग्रँडमास्टर ठरलेली आहे. हम्पी सोबत जो सामना झाला यामध्ये दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये तिने विजय मिळवलेला आहे. त्यामुळे दिव्या देशमुख ही चॅम्पियन ठरली आहे. दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये अतिशय रंगतदार असा हा सामना पार पडला आहे.